जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे। एका तरुण व्यावसायिकाचा लॉजमध्ये संशयास्पद मृत्यू होतो। सुरुवातीला ही केवळ एक आत्महत्या वाटते, पण जसजसा पोलिसांचा तपास पुढे सरकतो तसतशी या प्रकरणाला अशी काही थरारक कलाटणी मिळते की ज्यानं संपूर्ण जळगाव जिल्हा हादरून गेलेला आहे। एका बाजूला मृतदेह, दुसऱ्या बाजूला पोलीस आणि तिसऱ्या बाजूला ठाण्यावर धडकलेला संतप्त जनसमुदाय। पाचोरा शहरातील गोराडखेडा रोडवर असलेल्या एका लॉजमध्ये त्या दिवशी नेहमीसारखीच वर्दळ होती, पण अचानक एका खोलीतून बातमी येते की 25 वर्षाच्या एका तरुणानं गळफास घेतलाय। हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून भडगाव तालुक्यातील गिरड येथे राहणारा तरुण व्यावसायिक रवींद्र संजय मोरे हा होता। महिन्याभरापूर्वीच ज्याचा साखरपुडा झाला होता त्या तरुण व्यावसायिकाने अचानक असं पाऊल का उचललं, या प्रश्नाने नातेवाईक सुन्न झालेले होते। पण हा घातपात असल्याचा संशय सुरुवातीपासूनच या कुटुंबियांकडून व्यक्त केला जात होता। पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला तेव्हा जी माहिती समोर आली ती चक्रावून टाकणारी होती। रवींद्र लॉजमध्ये एकटा नव्हता, तर त्याच्यासोबत त्याची प्रेयसीही तिथे हजर होती। धक्कादायक बाब म्हणजे त्या दोघांनीही एकत्र गळफास घेऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केलेला होता, पण नियतीचा खेळ पहा, रवींद्रचा फास आवळला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। तर मुलीच्या गळ्यातील दोरीचा फास अचानक तुटल्याने ती बचावली। एका मृत्यूच्या मागे लपलेले हे गुपित समोर येताच परिसरात खळबळ उडाली होती। परंतु हे प्रकरण इथेच थांबलं नाही। पोलिसांच्या संत कारभारावर आणि पंचनाम्याला झालेल्या विलंबावर रवींद्रचे नातेवाईक प्रचंड संतापलेले होते। संतापाचा हा भडका पाचोरा शहराच्या रस्त्यांवर उतरला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात आलं। नातेवाईकांचा आक्रोश आणि न्याय मागणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून गेलेला होता। जळगावहून शवविच्छेदन करून आणलेला रवींद्रचा मृतदेह थेट पाचोरा पोलीस ठाण्यात नेऊन ठेवण्यात आला। संतप्त आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिगेड्स तोडून थेट पोलीस ठाण्यात प्रवेश केला होता। वातावरण अत्यंत तणावपूर्ण आणि स्फोटक बनलं होतं। गुन्हा दाखल करा आणि लॉज चालकावर कारवाई करा, ही एकच मागणी हा जमाव करत होता। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी तातडीने पावले उचलली। अखेर पोलिसांनी संबंधित लॉजचा मालक सूरज शिंदे आणि व्यवस्थापक मॅनेजर नितीन जंजाळ याला बेड्या ठोकलेल्या आहेत। या अटकेची माहिती अधिकृतपणे आंदोलकांना देण्यात आली तेव्हा कुठे पोलीस ठाण्यातील हे हाय व्होल्टेज ड्रामा शांत झाला आणि आंदोलन मागं घेण्यात आलं। या प्रकरणात आता केवळ लॉज मालक आणि मॅनेजरच नाही तर त्या अल्पवयीन प्रेसी विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या त्या मुलीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी बाल सुधारणा गृहात पाठवण्यात आलेला आहे।